शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रचारात अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर दरम्यान शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रचारात अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रचारात अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रचारात अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रचारात अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रचारात अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या वतीने 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील टप्पा असून संगीत प्रेमींसाठी ही एक अद्वितीय सांगीतिक मेजवानी ठरणार आहे। या वर्षीच्या देवगंधर्व महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण होणार आहे, ज्यामध्ये व्यंकटेश कुमार, उत्साद शाहिद परवेज, राकेश चौरसिया, डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे तसेच तालयोगी सुरेश तळगावकर यांच्या संकल्पनेतील ताल यात्रा कार्यक्रमासह स्थानिक कलाकारांनी बसवलेले संगीत ययाती देव्यानी हे नाटकही महोत्सवाची शोभा वाढवणार आहे। संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या प्रवेशिक सवलतीच्या दरात देण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। यंदा गायन समाजाचं 100 वर्ष चालू झालेलं आहे। 10 जुलै 2026 रोजी त्याची सांगता होईल आणि या वर्षभरात आम्ही अनेक वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत। त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे देवगंधर्व महोत्सव। आता यंदाचं हे 24वे वर्ष आहे आणि पुढील वर्षी देवगंधर्व महोत्सवाचाही रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होणार आहे। तर या वर्षीचा देवगंधर्व महोत्सव आहे हा 12, 13, 14 डिसेंबर असा आत्रे रंगमंदिरमध्ये सादर केला जाणार आहे आणि अनेक रिनाऊन आर्टिस्ट याच्यामध्ये आपली कला सादर करतील। याच्यात आत्ताच नुकतंच पद्मश्री मिळालेल्या डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन आहे, शाहिद परवेज, उस्ताद शाहिद परवेज यांचं सितार वादन आहे, त्याच्यानंतर राकेश चौरसिया, पंडित राकेश चौरसिया यांचं बासरी वादन आहे। आम्ही एक ययाती देवयानी म्हणून एक संगीत नाटक बसवतो आहे। कल्याण गायन समाजातलेच सगळे काही सभासद विद्यार्थी वगैरे असे आहेत, त्यांचं नाटक रविवारी सकाळी सादर केलं जाणार आहे आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचा ताल यात्रा हा एक कार्यक्रम आहे, हा रविवारी संध्याकाळी सादर केला जाणार आहे। तसंच आम्ही दरवर्षी एक स्मरणिका प्रकाशन करतो की ज्यात विविध विषयांना आम्ही त्याच्यामध्ये त्यांचे लेख मान्यवरांचे आम्ही घेऊन त्याचं आम्ही प्रकाशन दरवर्षी देवगंधर्व महोत्सवामध्ये करतो। तसंच यावेळेला देखील आम्ही अनेक मान्यवरांकडून लेख मागवून एक स्मरणिका तयार केलेली आहे, त्याचं प्रकाशन देखील रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे। संगीताचे विद्यार्थी जे आहेत आमच्या इथे जे शिकतात त्यांना आम्ही याच्या प्रवेशिका ह्या सवलतीच्या दरात ऑलरेडी आम्ही दिलेल्या आहेत, पण मला असं वाटतं की ह्या आसपासच्या परिसरात जे संगीताचं शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना देखील आपण त्या प्रवेशिका सवलतीच्या दरात देऊ शकतो। त्याने आमच्याशी संपर्क साधावा, त्याची आम्ही सवलतीच्या दरातल्या प्रवेशिकांची व्यवस्था करू। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।